नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्वचेचा कोरडेपणा आणि काळपटपणा कमी करण्यासाठी अगदी साधे सोपे 2 घरगुती उपाय बघणार आहोत. बऱ्याच लोकांची त्वचा ही सगळ्या सीझनमध्ये 12ही महिने कोरडी असते, तर काहींना थंडीच्या दिवसामध्ये त्वचेमध्ये कोरडेपणा जाणवायला लागतो. बऱ्यापैकी सगळ्यांनाच थंडीच्या दिवसामध्ये त्वचेमध्ये कोरडेपणा आणि काळपटपणा जाणवायला लागतो. तर हा त्वचेमध्ये कोरडेपणा निर्माण का होतो, त्याची कारणं काय आहेत ते आता आपण बघूयात. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण आहे की आपल्या त्वचेच्या ठिकाणी स्वेट ग्लँड्स म्हणजेच घाम आणणाऱ्या ग्रंथी असतात आणि सिबॅशियस ग्लँड्स म्हणजे काही तैलीय ग्रंथी असतात, ज्या त्वचेचं टेम्परेचर आणि मॉइश्चर मेंटेन ठेवण्याचं काम करतात. म्हणजेच या ग्रंथींमुळे त्वचा तुकतुकीत राहते, त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं. ज्या व्यक्तींमध्ये या ग्रंथींचं सिक्रिशन कमी होतं, स्राव कमी प्रमाणात होतो, त्यांच्या त्वचेमध्ये आपल्याला कोरडेपणा जाणवतो. दुसरं आहे की थंडीच्या दिवसामध्ये त्वचेमध्ये जास्त कोरडेपणा आणि काळपटपणा आपल्याला दिसतो, कारण थंडीच्या दिवसामध्ये वातावरणात कोरडेपणा असतो, वातावरणातील आर्द्रता कमी झालेली असते. त्याच्यामुळे त्वचा जास्त कोरडी आणि काळपट वाटायला लागते. वातावरणातील बदलामुळे सर्वांच्या शरीरातला वात हा थंडीच्या दिवसामध्ये वाढलेला असतो आणि वाताचे गुण आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत बघा. तत्र वृक्षो लघु शीत खर सूक्ष्मश्चलो नीलहा, म्हणजेच वृक्षता, कोरडेपणा, खरखरीतपणा हे जे काही वाताचे गुण आहेत त्याचे परिणाम तुम्हाला नक्कीच तुमच्या त्वचेमध्ये दिसणार आहेत. तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर त्वचेचे जे काही वेगवेगळे आजार आहेत, सोरायसिस, इसब, जळवात यासारखे जे काही त्वचेचे आजार आहेत, याचं प्रमाण तुम्हाला थंडीच्या दिवसामध्ये वाढलेलं दिसतं, त्याचं हेच कारण आहे. तिसरं त्वचा कोरडी आणि काळपट पडण्याचं कारण आहे वाढतं वय. वृद्धावस्था ही वात दोषाची अवस्था सांगितलेली आहे. वृद्धावस्थेमध्ये शरीरात वात दोष वाढलेला असतो, त्याच्यामुळे उतार वयामध्ये तुम्हाला त्वचा कोरडी आणि काळपट वाटायला लागते. चौथं महत्वाचं कारण आहे आनुवंशिकता. तुमच्या आई वडिलांची किंवा घरात कोणाची त्वचा जशी असेल तशीच तुमची त्वचा असू शकते. इतरही अनेक कारणे आहेत ज्याच्यामुळे तुमची त्वचा कोरडी आणि काळपट पडू शकते. जसं केमिकल युक्त कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचा तुम्ही भरपूर प्रमाणात वापर करत असाल तरीही त्याचे त्वचेवरती परिणाम दिसायला लागतात, किंवा वेगवेगळे साबण जसे भांड्याचे किंवा कपड्याचे साबण आहेत किंवा निरमा यांच्या सततच्या वापरामुळे देखील त्वचा कोरडी पडायला लागते. स्विमिंग पूलमध्ये जर स्विमिंग करत असाल तर त्यातल्या क्लोरीनयुक्त पाण्यामुळे देखील त्वचा कोरडी पडायला लागते. तुमच्या शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता असेल तरीही त्वचेवरती त्याचे परिणाम होतात. सततचं आजारपण सुरू असेल किंवा त्या आजारपणासाठी काही औषधं कंटिन्यू सुरू असतील तर त्या औषधांचे साईड इफेक्ट म्हणून पण तुमची त्वचा कोरडी आणि काळपट पडू शकते. तर अशी वेगवेगळी कारणं आहेत की ज्याचे त्वचेवरती तुमच्या परिणाम होऊन त्वचा कोरडी आणि काळपट दिसायला लागते. कोरड्या आणि काळपट त्वचेसाठी उपाय काय करायचे ते आता आपण बघणार आहोत. कोरड्या आणि काळपट त्वचेची कारणं आता आपण बघितली, तर ती कारणं दूर करणं हा सर्वात महत्त्वाचा पहिला उपाय आहे, तो तर करायचाच आहे. याशिवाय अगदी साधे सोपे 2 घरगुती आणि अगदी परिणामकारक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला उपाय आहे अभ्यंग करणं, तेल लावणं. थोडंसं तेल कोमट करून संपूर्ण अंगाला हलक्या हाताने लावा. हा कोरड्या आणि काळपट त्वचेसाठीचा सर्वात बेस्ट उपाय आहे. तुम्ही कितीही भारी ब्रँडेड मॉइश्चरायझर्स वापरत असाल तरीही एकदा तेलाचा वापर करून बघा, त्या मॉइश्चरायझर्सला मागे पाडेल. अभ्यंग या विषयावरती डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, ते तुम्ही पाहू शकता. तरीही अभ्यंगासाठी तेल कोणतं वापरायचं हा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर अभ्यंगासाठी तीळ तेल हे सर्वात श्रेष्ठ आहे. तरीही तुम्ही ज्या भागात राहता किंवा जे तेल तुम्हाला सूट होतं असं कोणतंही तेल तुम्ही अभ्यंगासाठी वापरू शकता. चेहऱ्यासाठी जर तुम्हाला वापरायचं असेल तर चांगल्या प्रतीचं बदाम तेल तुम्ही वापरू शकता, आणखी चांगले परिणाम दिसून येतील. आता तेलच या ठिकाणी का वापरायचं, तर वातासाठीचं सर्वात श्रेष्ठ औषध तेल आहे असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. वृक्षतेच्या विरुद्ध स्निग्धपणा, चिकटपणा हा तेलामध्येच असतो. तेल लावल्यानंतर ते त्वचेच्या आतमध्ये शोषलं जातं की ज्याच्यामुळे त्वचा मऊ, मुलायम, तुकतुकीत, तजेलदार आणि अतिशय सुंदर दिसायला लागते. त्याच्यामुळे हा महत्त्वाचा उपाय तुम्ही करून बघा. दुसरा कोरड्या आणि काळपट त्वचेसाठीचा उपाय आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला कोरफड लागणार आहे. तुम्हाला कोरफडीचा गर काढून ज्या ठिकाणी कोरडेपणा आहे त्या ठिकाणी तो लावायचा आहे. हा गर तुम्ही मिक्सरमध्ये काढून
नंतरही लावू शकता. कोरफडीचा गर त्वचेला लावल्यानंतर त्वचेला एक प्रकारचा थंडावा जाणवतो बघा, कारण कोरफड ही थंड गुणाची आहे, स्निग्ध आणि पिच्छील आहे. तेलामध्ये जे काही स्निग्ध गुण आहे तोच काही प्रमाणामध्ये या कोरफडीमध्ये असतो, त्याच्यामुळे याचेही फार छान परिणाम दिसून येतात. जर तुम्हाला त्वचा तुमची काळपट वाटत असेल तर त्याच गरामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि तो गर तुमच्या त्वचेला लावायचा आहे. हळद ही वर्ण्य आहे, रंग उजळायला मदत करते, त्याच्यामुळे त्वचेचा कोरडेपणा आणि काळपटपणा हे दोन्हीही त्या ठिकाणी कमी होणार आहे. तर हे असे 2 उपाय तुम्ही सातत्याने करा आणि परिणाम मला कमेंट करून नक्की सांगा. माहिती उपयुक्त वाटल्यास, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, की ज्यामुळे गरजू व्यक्तींना या व्हिडिओतील माहितीचा नक्कीच फायदा होईल. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, की ज्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या. धन्यवाद.